सर्वांना प्रथम नमस्कार. आता साधारणतः पूर्व परीक्षा झाल्यापासून 8-10 दिवस लोटून गेलेले आहेत. तरी देखील खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्नासंदर्भात संभ्रम आहेत, मेरिट संदर्भात, मार्क संदर्भात, मुख्य परीक्षेच्या अभ्यासासंदर्भात. तर आपण आता काय करूया, आपण एकंदरीत आज या लेक्चरमध्ये एक 10 मुद्द्यावरती मी आपणाशी बोलणार आहे. आता खूप लोकांची, खूप मुलांची इच्छा होती की आपण बोललं पाहिजे, त्यामुळे काय करत आहे, मी एक 10 मुद्दे तुमच्या समोर थोडक्यात मांडत आहे. मी सुरुवातीपासून आपण भाग पहिला बघूया. अगोदर 2 भागामध्ये मी लेक्चर करतोय. हा भाग पहिला आहे आणि निम्मा भाग झाल्यानंतर भाग दुसरा, म्हणजे भाग पहिला पूर्व परीक्षे संदर्भात, भाग दुसरा मुख्य परीक्षे संदर्भात असा आहे. तर हा मुद्दा क्रमांक 1 बघूया. इंग्रजी, मराठी आणि जीएस हे 25-25-50. मी पूर्वीपासून सांगत होतो की पूर्व परीक्षेमध्ये ज्याला पास व्हायचं आहे चांगल्या मार्कानं, त्याला मराठी ग्रामर त्यानं प्रॉपरली अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आता ह्या परीक्षेमध्ये ज्याला बऱ्यापैकी मराठी ग्रामरला 20 पेक्षा जास्त मार्क आहेत किंवा 20 आहेत, अशा मुलांचा स्कोर थोडाफार चांगला आलेला आहे. इंग्रजी बद्दल मला काहीच माहिती नव्हतं, आजही नाही. आणि जीएस बद्दल मी काही महत्वाचे टॉपिक मुलांना दिलेले होते. त्यापैकी वारंवार मी जो सांगितला होता टॉपिक, भूगोल आणि अर्थमध्ये पण त्याचं मेन्शन खास करून केलं होतं. म्हणजे प्रत्येक विषयाचे 6-7 टॉपिक दिलेले होते. तर लोकसंख्या हा घटक मी दोन्ही विषयामध्ये मांडला होता की लोकसंख्येवरती प्रश्न येणार आहे. तर लोकसंख्येवरती 2 प्रश्न आले. नद्यांचा मुद्दा दिला होता, नद्यांच्या मुद्द्यावर सुद्धा 2 प्रश्न आले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संघटना सुद्धा मी सांगितलं, त्या आंतरराष्ट्रीय संघटना संदर्भात सुद्धा 2 मुद्दे आले. इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासामध्ये जे कायदे आहेत त्या कायद्यांची ओळख करून घ्या, किंवा कायदा आणि संघटना, तर त्याबद्दल सुद्धा 2 प्रश्न आले आहेत. अर्थशास्त्राची भांडवल व्यवस्था असेल आणि ग्राम प्रशासन आणि महत्वाचं जिल्हा परिषद बघा असं म्हणून मी सांगितलं होतं. तर त्यापैकी त्या ठिकाणी माझ्या ऑडिओ मधले 2 प्रश्न मी तिथं आलेले आहेत. मी 2च ऑडिओ दिले होते 75 राजचे. ठीक आहे, जे असेल ते असेल, त्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही. आणि पूर्व परीक्षेचं जे जीएस होतं त्याची काठिण्य पातळी जी होती, ती काठिण्य पातळी ही अतिशय उच्च दर्जाची होती. आता हे झालं आपलं एकंदरीत पहिला मुद्दा की नेमकं काय याच्यामध्ये होतं आणि प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची होती. जीएस आणि मराठी हे मध्यम स्वरूपाचं होतं, जसं आपल्याला अपेक्षित असतं. परंतु यामध्ये म्हणजे इंग्रजी आणि मराठी मीडियम स्वरूपाचं, परंतु जीएसचे 10-15 प्रश्न सोडले तर अतिशय उच्च दर्जाची पातळी त्याची होती. आता हे असं का होत आहे, दिवसेंदिवस परीक्षेचं स्वरूप हार्ड का होत आहे, याचा जर आपण कधी अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येईल की विद्यार्थ्यांचा जो बुद्धिगुणांक आहे, तो विद्यार्थ्यांचा बुद्धिगुणांक वाढत आहे. जेव्हा आपण शिकत होतो 5वीला, 6वीच्या, 7वीच्या वर्गामध्ये, त्यावेळेला आपल्याला इंग्रजी बाबत कोणतंही ज्ञान नव्हतं, संगणकाबाबत कोणतंही ज्ञान नव्हतं. परंतु आपली पिढी आणि आताची येणारी पिढी याच्यामध्ये किती तफावत आहे. तो आज सिनियर ज्युनियर केजी पासूनच इंग्रजी बोलतो, 3री-4थी पासूनच त्याला सगळे काही संगणकाचं ज्ञान होत आहे. तसा इतका जरी असला तरी तसा जुन्या पिढीमध्ये आणि नव्या पिढीमध्ये फरक आहे. साधारणतः 2008, 9, 10 या बॅचेस आणि मग त्यानंतरच्या जॉईन झाल्या 11, 12, 13, 17, 18 पर्यंतच्या बॅचेस, याच्यामध्ये तफावत आहे. साधारणतः 10 नंतरची जी मुलं आहेत ही शिक्षकांच्या जागा न निघाल्यामुळं त्यांचं डीएडचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. म्हणजे ते 75, 77, 80, 82% मार्क 12वीला घेऊन ते पोलीस झालेले आहेत. असो, त्यामुळे काठिण्य पातळी जी आहे ती दिवसेंदिवस सगळ्याच परीक्षेची वाढत आहे. कारण विद्यार्थ्यांचा परीक्षा देणाऱ्यांची संख्या पण वाढत आहे आणि संख्यापेक्षा बुद्धिगुणांक जास्त वाढत आहे. त्यामुळं मेरिट जरी त्याच स्वरूपामध्ये राहत असलं तरी प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते बऱ्यापैकी हार्ड होत आहे. आता त्यानंतर आपण दुसरा मुद्दा बघूया. काय दुसरा मुद्दा, तर उत्तर अँसर की ज्या लोकांनी तुम्हाला सगळ्यांनी दिलेले आहेत. आता अँसर की जर आपण या पाहिल्या तर 7-8 लोकांनी अँसर की तुम्हाला टाकलेले आहेत. परंतु प्रत्येक अँसर की नुसार प्रत्येकाचा स्कोर वेगळा येत आहे. म्हणजे एकच कॅडेट असेल तर फालाण्याची की तपासली तर 40 येतो, एखादीची तपासली तर 45 येतो, आणखी कोणाची तपासली तर 51 येतो किंवा 44 येतो. असं का होत आहे? कारण या परीक्षेमध्ये 7-8 प्रश्न असे आहेत की त्याबद्दलची उत्तरं जी आहेत तिथं संदिग्धता आहे. त्या उत्तराबद्दल संदिग्धता असल्यामुळं प्रत्येकाने आपल्याला हवा तसा अर्थ घेऊन त्या ठिकाणी उत्तरपत्रिका बनवलेली आहे.
हा झाला पहिला मुद्दा. मग मी ह्या लेखकाचं पुस्तक वाचलं म्हणून ते उत्तर बरोबर आहे, यानं या लेखकाचं पुस्तक वाचलं म्हणून ते उत्तर बरोबर आहे, आणि मग यातून जी चर्चा सुरू झाली ती चर्चा सुरू झाली प्रश्न बदलाची. याचं उत्तर आयोग बदलू देईल का, त्याचं उत्तर आयोग बदलू देईल का. दर वेळेला परिस्थिती अशी असते, साधारणतः 2 किंवा 3 प्रश्न पहिल्या अँसर की मध्ये आणि दुसऱ्या अँसर की मध्ये सरासरी बदलले जातात. परंतु इथं मात्र प्रश्नांची संख्या जास्त सांगितली जात आहे आपल्या सगळ्याकडून. कोण म्हणतं मराठीचा हा बदलणार आहे येरलवचा, कोण म्हणतं काटेरी वाड्याचा बदलणार आहे, कोण म्हणत असेल आणखी कोणाचा समास इतिहास संदर्भातला आहे, कोणी इंग्रजी संदर्भातला आहे. म्हणजे एकंदरीत बऱ्याच प्रश्नामध्ये इथं 7-8 प्रश्नामध्ये मी तर म्हणेल, कारण उताराही या ठिकाणी मराठीचा असा आहे की एखाद्याला काय वाटलं त्यानं त्यानुसार प्रश्न लिहिला आहे. कोणाला सामाजिक कारण वाटलं, कोणाला साहित्यिक वाटलं, पण आपल्याला काय वाटतं याच्यापेक्षा आयोगाला काय अपेक्षित आहे यावरती दुसरी उत्तरपत्रिका अवलंबून असणार आहे. आता राहिला भाग की जे आपण संदर्भ देत आहे, काही मुलं मी पाहतोय की संदर्भ गोळा करून त्यांना पाठवत आहेत. असं जरी असलं तरी ज्या लेखकांच्या पुस्तकांचा आपण संदर्भ देत आहोत ती सरकार मार्फत प्रकाशित झालेले आहेत का, त्याला ते शासकीय स्वरूपाचे आहेत का, हे देखील त्या ठिकाणी महत्वाचा घटक ठरणार आहे. त्याच्याही पुढे जाऊन मी असं सांगेल की माझ्या माहितीनुसार की त्यांच्याकडं आयोगाची तज्ञ मंडळी त्या त्या विषयाची असते, त्यांच्या अभ्यासानुसार किंवा त्यांना मान्य असलेलं उत्तर त्या ठिकाणी शेवटी ग्राह्य धरलं जात. आलं लक्षात. तर प्रश्न किती बदलतील हा जो प्रश्न होता बऱ्याच लोकांचा, त्याला मी हे दिलेलं उत्तर आहे. तर आता हे झाले 2 मुद्दे. आता आपण मुद्दा क्रमांक 3 बघूया. मुद्दा क्रमांक 3 आणि सगळ्यांच्या काळजाला हात घालणारा मुद्दा आहे, तो म्हणजे मेरिटचा. आता इथं मीही कुणाचे व्हिडिओ बघितले किंवा काही मुलांनी मला रिप्लाय करून सांगितला, एका माणसानं किंवा XYZ व्यक्तीनं मेरिट हे सांगितलं, कुणी मेरिट हे सांगितलं, कुणी मेरिट हे सांगितलं. काही लोक 40+ ही जाईल म्हणतात, काही लोक 35 ते 40 म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचे अभ्यासू दृष्टिकोन सगळे तज्ञ मंडळींनी मांडलेले आहेत. मग आता मुलांची अशी अपेक्षा म्हणजे तुमची जी आता माझा व्हिडिओ हे साधारणतः 8-10 हजार लोक 4-8 दिवसामध्ये बघून होतात, यांच्या अपेक्षेपोटी मी देखील या ठिकाणी काय करणार आहे, माझा अंदाज सांगणार आहे. परंतु इथं एक बाब मी या लेक्चरच्या सुरुवातीला नमूद करू इच्छितो की ही जी दिलेली माहिती आहे ही आजच्या लेक्चर मधले हे माझं वैयक्तिक मत आहे. लक्षात ठेवा, या माहितीला, या संपूर्ण व्हिडिओ मधील माहितीला कोणताही कायदेशीर आधार नाही. मला जे वाटतं, जसं इतरांना आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे मी देखील या ठिकाणी माझं मत जे आहे ते प्रत्येक मुद्द्यावरती व्यक्त करत आहे माझ्या बुद्धीनुसार. मग हे असंच झालं पाहिजे, हे असंच असलं पाहिजे किंवा असंच होईल असं नाही. परंतु आजपर्यंतचा जर आपला ह्या 1-1.5 वर्षाचा 2-3 वर्षाचा इतिहास बघितला, तुम्ही पाहिला असेल, माझ्याकडे खूप मुलं अभ्यास करत होती, मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट थोडंफार का होईना मागं पुढे होऊन तिथं ती थांबली जाते. आता मेरिटचं काय असेल याच्यावरती काय करतात, 2-3 मुद्दे प्रामुख्याने प्रभाव टाकतात. कोणते मुद्दे असतील, गेल्या वर्षी झालेली परीक्षा. आता विद्यार्थ्यांची संख्या आपण सरसंगट सारखी धरूया गेल्या वर्षी, कारण दरवर्षी तेवढेच मुलं देतात, थोडेफार मागं. मग गेल्या वर्षी मेरिट साधारणतः 41-50च्या आसपास लागला असेल, 41.50, समजा 41 म्हणूया. पण जागा किती, 250. मग आता इथं आपल्या आजच्या परीक्षेची तुलना करूया. 41 मेरिट लागतं 250ला, तर 615ला किती, असं ही गणित करून आपल्याला जमणार नाही. कारण वर्षानुवर्ष दिवसेंदिवस परीक्षेचं प्रश्नाचं स्वरूप, मुलांच्या अभ्यास करण्याची पद्धती बदलत आहे. परंतु जर का समजा 250 जागा असतील आणि मेरिट जर 41च्या आसपास लागत असेल तर 615 असतील आणि विद्यार्थ्यांची संख्या जर तितकीच असेल आणि आहे असं आपण ग्राह्य धरूया, तर या ठिकाणी एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतो की निश्चितच यावेळेला मेरिट काय होईल, 41 मायनस राहील. हा झाला एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा या ठिकाणी प्रभाव करतो, तो म्हणजे
परीक्षेच्या अगोदर ज्या काही कायदा व्यवस्थेच्या गोष्टी निर्माण झाल्या, म्हणजे बऱ्याच मुलांना तातडीनं बोलवणं आलं वगैरे, ते ड्युटीवरती जॉईन वगैरे झाले, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा देखील परिणाम कुठं होईल, इथं 1 मार्कावरती होईल. मग आता परिस्थिती कुठं आली, समजा आपण 40 मायनस पर्यंत येऊया. म्हणजे हे तर सत्य झालं माझ्या बोलण्यानुसार, की म्हणजे आताच्या बोलण्यानुसार की 40 प्लस मेरिट राहणार नाही, 40 मायनस. मग आता काही मुलांचा प्रश्न आहे की हे तर ढोबळ मत झालं, 40 प्लस जाणार नाही, आम्हाला अचूक पाहिजे. आता अचूक मेरिट साठी ही जशी बाब 1 कारणीभूत ठरली, ही जशी बाब 2 कारणीभूत ठरली, तशी बाब तिसरी एक आहे की जे असतं आयोगाचं प्रमाण. मग आता किती प्रमाण घेतलं जाणार आहे, तर माझ्या माहितीनुसार 1:12 बरोबर घेतलं जाणार आहे असं नाही, 1:12 घेतलं जाईल किंवा जाणार आहे. इथं सुद्धा काही मुद्दे उपस्थित झालेले आहेत. काही मुलांचं म्हणणं आहे इतकं घ्या आम्हाला संधी मिळेल वगैरे वगैरे, सगळं काही ठीक आहे. त्या गोष्टी आपण थोड्या बाजूला सारून मेरिट संदर्भात बोलूया. मग जर का 1:12 असं जर प्रमाण त्या ठिकाणी राहिलं तर याचा सुद्धा परिणाम मेरिट वरती होणार आहे. याचा परिणाम काय होईल, तर 35च्या खाली मेरिट येणार नाही असं मला वाटतं. हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतोय. मग याचा अर्थ असा नाही का की 35च्या खाली लोकांनी अभ्यास करायचा नाही, तर तसं काहीही नाही. मी फक्त अंदाज सांगत आहे. मेरिट कितीही लागू शकतं. पुन्हा पुन्हा परीक्षा अगोदरच येत नाहीत. खूप दिवस आपण अभ्यास केलेला असतो. या 35च्या खालील मुलांची मी माफी मागतो की हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुम्ही तुमचा अभ्यास तुमच्या पद्धतीनं चालू ठेवा. परंतु खूप लोकांची इच्छा असल्यामुळं मला कुठंतरी माझं मत नोंद करणं गरजेचं आहे. यासाठी मी या गोष्टी मांडत आहे. मग आता आकडा कुठे येऊन थांबला असेल, 35 ते 40 हे सुद्धा. आणि हे जे मेरिट आहे हे 35 प्लस अभ्यास सुरू करा, 40 प्लस मेरिट जाणार नाही. हे पेपर झाल्यानंतर मी दुपारी 2 वाजता आपल्या ग्रुपवरती मेसेज करून टाकलेला आहे. आता याच्यातून पण जर समजा तुम्हाला आणखी काही अपेक्षित असेल, पण आता इथं मी थोडा थांबतो. मी इथं सुद्धा अचूक अंदाज तुम्हाला देऊ शकतो, परंतु तो मला द्यायचा नाही. का द्यायचा नाही, कारण इथं कुणाची मला नाराजी ओढवून घ्यायची नाही. जे अभ्यास करत आहेत, जिद्दीनं पेटलेले आहेत, त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक वैफल्याचं वातावरण मला निर्माण करायचं नाही. 35च्या पुढचे सगळेच परीक्षेला पात्र होतील असं आपण तुर्तास तरी म्हणूया. हा माझा मेरिटचा अंदाज नाही. ज्यांना समजतं त्यांनी माझा मेरिटचा आकडा तुम्ही लक्षात घेतलेला असेल. लक्षात आलं. ज्या वेळेला मला ह्या लोकांनी अभ्यास 30 वाल्याने सुद्धा अभ्यास करा, हरकत नाही. 31, 32, 33 काहीही होऊ शकतं. मेरिटचा ऋषी वाढला, हे प्रमाण वाढलं, वाढूही शकतं, नाही असं नाहीये. तर मात्र मेरिट आणखी खाली येईल. या 2-3 गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आपल्याकडे जी काही पूर्व परीक्षेला मुलं अभ्यास करत होती त्यापैकी आपल्याकडील एका विद्यार्थ्याला पूर्व परीक्षेमध्ये 71 मार्क आलेले आहेत. ती माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मार्क आहे. त्या मुलाचे मी नाव तुम्हाला परत सांगेन. उत्तर पत्रिका ज्यांना हवी आहे त्याची आन्सर की मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेसहित पाठवतो. आणि तो देखील घटक इथं काय होतो, मेरिटवर परिणाम करतो की मुलांची मार्क सध्या ऍव्हरेज काय आहे, तर 35 ते 40 यामध्येच ऍव्हरेज आहे. पण काही जे महाभाग आहेत आपल्यामधील ते काय करतात, समजा एखाद्याला 45 मार्क आहेत, त्याला सहज मार्क विचारली किती आहेत बाबा तुझे मार्क, त्याला माहिती आहे 45 मध्ये आपण बसतो, मग आपण काय करूया 15 वाढवून सांगूया. मग तो काय करतो 60 आहेत असे म्हणून सांगतो, बरोबर. मग अशाही काही लोकांचा एक वर्ग आहे की जे पास होत आहे ह्यांना माहित आहे तर 15-20 मार्क वाढवून सांगतात, कारण एक उच्च लेवल मध्ये राहण्यासाठी लोकांच्या नजरेमध्ये. मग इथं सुद्धा गफलत होते. ज्याला 38-37 आहेत तो असं म्हणेल की ह्याचा तर थोडाच माझ्यापेक्षा अभ्यास जास्त, हा इतक्या उंचीवरती कसं काय गेला, म्हणजे अशा गोष्टी. आणि काही खरोखर जी हुशार मुलं आहेत ज्यांना 60-65 अशा प्रकारचे मार्क पडलेले आहेत, त्यातली सुद्धा काही मुलं अशी आहेत की ती 45 मार्क सांगतात. म्हणजे कुणाचाच अंदाज कुणाला येऊ नये ही वृत्ती सध्या आपल्या सगळ्यामध्ये काय होत आहे, वृद्धिंगत होत आहे. अशा एकंदरीत ह्या 4 गोष्टीचा परिणाम इथं होणार आहे. मग तुम्ही ठरवा मेरिट काय लागेल. ज्या दिवशी मेरिट लागणार असेल त्याच्या अगोदर 2-3 दिवस मी शार्पपणे मेरिटचा आकडा माझ्या अंदाजानुसार मी तुम्हाला सांगेल. तुर्तास ह्या गोष्टी माझ्या वतीनं तुमच्यासाठी आहेत.
आता हे पहिले आपले 3-4 मुद्दे क्लिअर झाले असं आपण म्हणूया आणि पुढे चालूया. त्यानंतर आता मुद्दा 5वा बघा, म्हणजे प्रश्न, जे प्रश्न आहेत तुमचे सगळ्यांचे त्याच्यावरतीच मी हे सगळे भाष्य करत आहे. आता उत्तर पत्रिका, काय मुलांचं म्हणणं आहे, आपण 5वा मुद्दा म्हणूया, उत्तर पत्रिका कधी येईल, म्हणजे अँसर की ज्याला आपण म्हणतो पांचाळ भाषेमध्ये. बघा, साधारणतः आपला 10 तारखेला पेपर झालेला आहे, तर पेपर झाल्यानंतर साधारणतः 20-1 दिवसामध्ये उत्तर पत्रिका आपली येईल, म्हणजे या उद्याच्या 31 तारखेच्या आसपास. कधी येईल? 31 तारखेच्या आसपास. आसपास म्हणजे काय म्हणायचं याला? प्लस मायनस एखादा दिवस अगोदर एखादा दिवस पुढं. आणि सेकंड उत्तर पत्रिका आल्यानंतर तिथून पुढं जे आपलं मेरिटचं कट ऑफ आहे, हे किती दिवसाने लागेल? साधारणतः 10 दिवसामध्ये लागायला हवं असं मला वाटतं. बघा मग आता इथं 31 तारीख धरून चलूया, 10 ते 10 डिसेंबर ते 10 जानेवारी. 10 जानेवारीला आपलं समजा मेरिटचं कट ऑफ लागेल. आणि इथून पुढं 10 जानेवारी पासून साधारणतः आपल्याला दिवस मोजायचे आहेत 40 ते 45. म्हणजे 10 फेब्रुवारी प्लस 15 करा, फेब्रुवारी एंड, हे एंड म्हणजे हे 7 दिवस, आणि मार्चचा स्टार्ट म्हणजे हे 7 दिवस, म्हणजे ह्या 15 आपली काय होईल? परीक्षा होईल असं मला वाटतं. एकंदरीत 2.5 महिन्याचा कालखंड सध्याच्या वातावरणानुसार आपल्याला परीक्षेसाठी, मुख्य परीक्षेपासून मिळेल. ही सर्वसाधारण परिस्थिती राहिली म्हणजे महाराष्ट्रामधील जर कायदा सुव्यवस्था वातावरण अबाधित असेल आणि कुणी काही कुटाने केले नाहीत एक्स्ट्रा, तर याप्रमाणे आपलं पुढचं नियोजन होईल. म्हणजे फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या सुरुवातीला आपली मुख्य परीक्षा होईल. इथपर्यंत आहे. आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मात्र याच्यावरती परिणाम करू शकतो, कारण विविध समाजाचे मोर्चे, इथून पुढचं वातावरण कसं असणार आहे, कारण मार्च एप्रिल मध्ये निवडणुका असतात साधारणतः लोकसभेच्या, तितक्या लांब आपली परीक्षा जाणार नाही. आचारसंहितेच्या अगोदरच आपली परीक्षा होईल असं मला तरी वाटतं. आणि आचारसंहितेचा आणि आपल्या परीक्षेचा काहीही संबंध नसेल, नसतो नाही, नसेल, परंतु निवडणुकीचा मात्र आपला संबंध असतो, कारण तिथं आपलं मनुष्यबळ त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं लागतं. त्यामुळं ह्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याच्या अगोदर आपली परीक्षा घेऊन हे लोक आपल्याला मोकळं करतील या जनसामान्यांची सेवा करायला, असं मला या ठिकाणी वाटतं. एकंदरीत हे तुमचे मुद्दे लक्षात आले. उत्तरपत्रिका प्रश्नांची संदिग्धता असेल, तुमचे प्रश्नांचे संदर्भ दिले असतील, तुम्ही मेरिट असेल, प्रमाण असेल, प्रमाण वाढवण्याचा चालू विषय असेल, प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी, हितासाठी लढत असतो आणि त्यानंतर लढावं या मताचं मी आहे. त्याचबरोबर मुख्य परीक्षा कधी असेल, कट ऑफ कधी लागेल, त्यानंतर किती दिवसांनी परीक्षा होईल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय केल्या आहेत आपण या ठिकाणी आपल्या आपल्या कुवतीनुसार क्लिअर केलेल्या आहेत. आता हा आणि ह्या परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये बघा सगळ्याच लोकांना संधी दिलेली आहे परीक्षा देण्यासाठी, ज्यांच्या 3 संध्या झाल्या, 4 संधी झाल्या वगैरे वगैरे. हे काय झालं याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या मी इथं काय करत नाही, तुम्हाला नमूद करत नाही. आता हा झाला एक भाग, म्हणजे भाग पहिला. कशा संदर्भात पाहिली माहिती आपण? ही पूर्व परीक्षे संदर्भात. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळगा. पूर्व परीक्षा मेरिट किंवा त्याबद्दलची माहिती, आता मुख्य परीक्षा तयारी, वर्गवारी वगैरे सगळ्या गोष्टी. आता त्यातला लास्टचा टॉपिक आपण पाहिला मुख्य संदर्भातला, की मुख्य परीक्षा कधी वगैरे, वेळ कधी मिळतो. साधारणतः पूर्वी तर त्यापेक्षा कमी असायचं, पण सध्याच्या वातावरणानुसार 2.5 महिने आपल्याला वेळ मिळेल आणि फेब्रुवारीच्या एंडिंग मध्ये किंवा मार्चच्या सुरुवातीला आपली परीक्षा होईल. आता आपण मुख्य परीक्षेकडे येऊया. मुख्य परीक्षेमधील हा भाग 2, यातला घटक 1 म्हणजे मुद्दा क्रमांक 1.
आता गुण बघा, हे जे 300 गुण आहेत, याची वर्गवारी अशी होईल, हे 0 आहे. 230 कायदा, राज्यघटना आणि फॉरेन्सिक सायन्स. कायदा, राज्यघटना आणि फॉरेन्सिक. आता खूप सगळ्या मुलांनी काय केलं आहे, अभ्यासाला सुरुवात केली आहे. आता विद्यार्थ्यांची वर्गवारी बघा थोडक्यात. 0 अभ्यास असणारे, 50% मुख्यचा अभ्यास असणारे आणि 100% मुख्यचा अभ्यास असणारे. 1 2 3 अशा प्रकारे ज्यांना हे कमी दिसतं, फेंट दिसतं ना, त्यांनी मोबाईल आडवा करा. मोबाईल आडवा करून पाहिल्यानं स्क्रीन मोठी होते आणि ही अक्षरं यापेक्षा मोठी दिसतात. 3 प्रकारची मुलं अभ्यास करतात. ज्यांचा अभ्यास 0 आहे, ज्यांचा अभ्यास 50% आहे, ऑलरेडी पूर्वच्या अगोदर करून ठेवला, आणि ज्यांचा अभ्यास आज मितीला पूर्ण आहे अशी सुद्धा मुलं अभ्यास करत आहेत. मग आता होणारे यातलेच होणार का ह्यातले सगळे होणार, ह्यातले निम्मे होणार आणि ह्यातले काही नाही, असं काहीही नसतं. लक्षात ठेवा. होण्यासाठी सोपं थोडं यांना जाईल, यांना त्याच्यापेक्षा अवघड जाईल आणि यांना सगळ्यात अवघड जाईल. पण होणारा हा जो वर्ग आहे हा तिन्ही वर्गातील असेल, म्हणजे होणारा गट शक्य यांनाही आहे, यांनाही आहे, यांनाही आहे. हे एक सहज चालत. ह्या विद्यार्थ्यांसाठी मी या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्यांना वाटतं की मी आज 0 आहे, मला काहीच माहिती नाही आणि फलाण्याने एवढा अभ्यास केला तर माझं कव्हर होईल का? होतं. आता या मुद्द्याकडे येऊया आपण, पहिल्या मुद्द्याकडे. इथं काय करायला हवं, म्हणजे सुरुवात कुठून करायची, याला महत्व किती द्यायचं, याला महत्व किती द्यायचं, आणि याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये कायदे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्व परीक्षेमध्ये पास होण्यासाठी पूर्व परीक्षेचा मराठी ग्रामर हा आत्मा आहे, तसं मी तुम्हाला सांगेल मुख्य परीक्षेमध्ये चांगला स्कोर तुमचा उभा राहण्यासाठी मायनर कायदे हा तुमचा आत्मा आहे. कारण याला 80 गुण आहेत, लक्षात ठेवा. आणि इथं तुम्हाला 74+ मार्क घेणं आहे आणि पडतात. कारण मायनर कायदे हा एकमेव असा विषय आहे की जिथं अप टू डेट एक साखळदंडात बांधलेला अभ्यास आहे. जिथं उदाहरण जरी दिलं तरी उदाहरण तुम्हाला फसवू असणार नाही. जसं की मराठी विषय हा आपला बोलीभाषेचा विषय आहे, तरी सुद्धा आपल्याला मराठीमध्ये शाळेमध्ये शिकताना 12वी 15वी 13 मध्ये मराठीला कमी मार्क राहायचे, परंतु गणित भूमितीला ज्यांचा अभ्यास आहे, जे त्या विषयामध्ये परफेक्ट आहेत, त्यांना पैकीच्या पैकी मार्क पडायचे. आठवा. तसंच या मायनर कायद्याचं आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने मायनर कायदे अभ्यासले, त्याचे रिव्हिजन केले आणि त्याचा एक साचा तयार करून ठेवला. साच्यामध्ये कसं, जुगार कायदा म्हणलं की 2 ते 7 12 तुमच्या लगे लक्षात आलं पाहिजे. 2 पासून 7 पर्यंत मधले 6 क्रम करायचं, 12 क्रमचं. मानसिक अधिनियम म्हणलं की 2 3 25 वगैरे, हे जे 5 7 8 कायदे आहेत छोट्या छोट्या कलमाचे, हे तर आपले मुखोद्गत असलं पाहिजे. 2 मार्काच्या ज्या गोष्टी आहेत, 4 मार्काच्या ज्या गोष्टी आहेत. आणि मग तुम्ही जर समजा असं करत बसले की 2 मार्काला एखादा मायनर कायदा आहे आणि त्याचं 2 तास लेक्चर आहे, एका प्रश्नासाठी तुम्ही 2 तास घालवणार, चुकीचं आहे. याच्यामध्ये ह्या 80 मध्ये 10 कायदे असे आहेत, लक्षात ठेवा, की त्या 10 कायद्याचं एका तासामध्ये रिव्हिजन होतं. याच्या शॉर्ट नोट्स काढायच्या. त्याच्यासाठी मी ऑडिओ पण तुम्हाला दिलेले आहेत. ते ऑडिओ संदर्भाचे आहेत, शिकवल्याप्रमाणे आहेत. मी आता ट्रिक्स ऑडिओ तयार करतोय शॉर्टकट मध्ये. 1 तासामध्ये साधारणतः 10-15 कायदे अशा पद्धतीने फास्ट रॅपिड सारखे. आयपीसी पूर्ण एका अर्ध्या तासामध्ये, सीआरपीसी पूर्ण 20 मिनिटांमध्ये, पुरावा कायदा पूर्ण 5 मिनिटांमध्ये आणि मायनर कायदा सुद्धा. म्हणजे ते लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय होईल, सोपं आणखी जाईल. शॉर्ट नोट्स म्हणजे साधारणतः या अर्ध्या पानावरती 1 कायदा, असे 10 कायदे आहेत छोटे छोटे जे एका पेजवरती बसतात. याचा स्ट्रक्चरच करायचा, याला पर्याय ठेवायचा नाही, लक्षात ठेवा. कारण आपल्याला इथं पैकीच्या पैकी मार्क घे. आता ही मार्क का कमी केली मी, इथली पुढची 6 किंवा 2, एखादा प्रश्न तुमची चुकण्याची शक्यता असते आणि एखादा दुसरा प्रश्न
रद्द होण्याची शक्यता असते. म्हणून 74, 75, 76 असे काय करायचे आपल्याला त्या ठिकाणी मार्क घ्यायचे. आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊया. मला जे सांगायचं आहे तुम्हाला की हे मार्क जे आहेत ना, हे मार्क तुमच्या हातातील आहेत. हातातील म्हणजे कसे, तुम्ही जर ठरवलं याचा मला अभ्यास करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास केला तर प्रत्येकाला इथं मार्क पडणार आहेत. आलं लक्षात? कारण का, जवळपास 200 कलम आयपीसीचे आहेत, 150 कलम सीआरपीसीचे आहेत आणि पुरावा कायद्याची 20 कलम आणि इतर अभ्यास, हातकडे वगैरे, मानवी हक्क, इन्व्हेस्टिगेशन, पोलीस प्राधिकरण, एक पानाच्या त्या नोट्स आहेत. 200च कलम आहेत, परफेक्ट करायचे आहेत. 150च कलम, 20 कलम, फक्त 20 कलम, 30 कलम वाचली की 20 मार्क आहेत. आणि ह्यातली 10 कलम तर 1-2 वाक्याचे आहेत. आणि काही काही कलम तर अशा आहेत ह्या कायद्यामध्ये याचा अभ्यास करण्याची सुद्धा गरज नाही. कारण इथं सुद्धा एक काय असते कायद्यामध्ये, ह्या 230 मार्कासाठी साधारणतः 230 नव्हे, 60, 80, 20 आणि 40 हा आपल्याला कायदा आहे. हे मायनर, हे मुख्य म्हणजे मेजर. बघा 8 आणि 6 14 आणि 14 आणि 6 200. ह्या 200 पैकी हे आणि मायनर हे जे 200 कलम आहेत याच्यामध्ये 50 कलम असे आहेत की त्याच्यावरतीच आपल्याला 30 मार्क येतात. ह्या 150 पैकी 50 कलम असे आहेत की याच्यावरतीच आपल्याला निम्मे मार्क असतात. आणि ह्या 30 पैकी 15 कलम असे आहेत की त्याच्यावरतीच आपल्याला 10 मार्क पडतात. म्हणजे ह्या सगळ्या कलमाचा 1/4 मुख्यतः कलमांचा अभ्यास केला तरी आपल्याला निम्मे मार्क पडतात. याची पडताळणी की जी व्यावहारिक कलम आहेत ज्याचा उपयोग दैनंदिन आयुष्यामध्ये ऍज अ पोलीस ऑफिसर म्हणून काम करत असताना उद्या तुम्हाला भविष्यामध्ये येणार आहे, अशाच कलमांचा अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणून काय बाकीची सोडून द्यायची का नाही. मार्क नुसार अभ्यासाचं वेटेज हे या ठिकाणी महत्वाचं आहे. जर हा तुम्हाला विषय 40 मार्काला आहे आणि दिवसातल्या 8 तासापैकी हे खूप अवघड आहे असं म्हणून जर 4 तास तुम्ही त्याला देत असाल, हे चुकीचं आहे. का तर इथं किती येणार आहेत प्रश्न आपल्याला? 20 प्रश्न. ह्या 20 पैकी तुम्हाला सांगतो 10 प्रश्न हे सर्वसामान्यांच्या पुस्तकामध्ये उपलब्ध असतात. उरलेले 5 प्रश्न तुम्ही जर इतर 4 लेखकांची पुस्तक वाचली तर त्याच्यामध्ये सापडतात. आणि हे 5 प्रश्न ह्याची उत्तर कोणाला सुद्धा सापडत नाही. मग तुम्ही इथं कुठल्या गोष्टीसाठी एवढा अट्टहास करत आहात? जर का यातलं एखादं मार्क पडावं म्हणून तुम्ही याला 4 तास वेळ देत असाल तर त्याचा परिणाम ह्या 230 मार्कावरती होणार आहे. याचा देखील अभ्यास करायचा आहे. हे सुद्धा घटक तुमचा स्कोर ठरवतात. पण प्रचंड स्कोर ठरवण्याचं कारण हे आहे. इथं तुम्हाला 210 ते 220 मार्क पडतात. योग्य मार्गाने तुम्ही प्रवास केला आणि त्याचा रॅपिड सिंहावलोकन 2-3 अंगाने त्याच्या रिव्हिजन घेतल्या. संकल्पना काही काही ठिकाणी आहेत. संकल्पना म्हणजे काय असतं? एखादी व्याख्या जसं की फसवणूक आहे, आगळीक आहे, बलात्ग्रहण आहे, चोरी आहे, हे पाठ करण्याचे विषय नाही. मग कायद्यामध्ये काय पाठ केलं पाहिजे, काय समजून घेतलं पाहिजे, कुठल्या गोष्टीचं सिंहावलोकन केलं पाहिजे, ह्या सुद्धा गोष्टी आपल्यासाठी इथं काय करतात? मॅटर करतात. आता खूप मुलांना जरी आपण सहजासहजी विचारलं की बाबा तुझं आयपीसी झालं का? आयपीसी म्हणून तो माझं 3दा झालं आणि तरी देखील त्याला 22, 20 अशी मार्क पडतात किंवा एवढीही पडत नाही. मग आता सगळे कायदे वाचून झाले तरी सुद्धा मार्क का जातात? कारण उदाहरणं आयपीसीला विचारली जातात. उदाहरणं विचारल्यानंतर आपल्याला 10, 11, 34, 149, 120 ब ह्यातला फरक समजला पाहिजे. 76, 79 यातला फरक समजला पाहिजे. जबरी चोरी, चोरी, दरोडा यातला फरक समजला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला तिथं सिंहावलोकन करणं गरजेचं आहे आणि त्याच्या संकल्पनाच समजून घेणं गरजेचं आहे. एकदा का तुम्हाला आगळीक कलमाची संकल्पना समजली तर खालचा जो भाग आहे 425 आगळीक समजली तर 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 36, 35 ही जी कलम आहे ती त्या व्याख्येवरती डिपेंड आहे. तो झाला पाठांतराचा भाग. लक्षात आलं? पाठ काय करावं? फौजदारी पात्र अतिक्रमण ही व्याख्या आहे, ही संकल्पना आहे, ती समजूनच घेतली पाहिजे. आणि त्या खालची जी कलम आहेत रात्रीच्या वेळी, दिवसा, पहाटे, पूर्वतयारी करून
या पाठ करण्याच्या गोष्टी आहेत, तिथं संकल्पना नाहीत. पण जर 41 441 तुम्हाला समजलं तरच खालच्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. 445 घरफोडी तुम्हाला समजलं तरच तुम्हाला त्या गोष्टी लक्षामध्ये येतील. आत्मसंरक्षणाचा अभ्यास जी कलम आहेत ती कलम जर समजा तुम्ही वाचत असाल, 96 97 98 96 मध्ये दिलेलं आहे, 96 मध्ये दिलं तरी 97 मध्ये परत का दिलं, ह्याच्यामध्ये काय फरक आहे. जर 96 97 देऊन सुद्धा 98 का टाकलं, 98 का टाकलं कारण विकलांग व्यक्ती असतील, नादारूच्या नशेतल्या व्यक्ती असतील, लहान वयात असेल, गैरसमजुतीने, अशा सगळ्या एकंदरीत इतर वगैरे असे घटक म्हटले आहेत. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीसाठी मी लेक्चरमध्ये ते सगळं बारीक नमूद केलं आहे. असा जो सूक्ष्म फरक आहे तो तिथं उदाहरणांच्या द्वारे आपल्याला विचारला जातो, म्हणून आयपीसी मध्ये मार्क जातो. त्यानंतर सीआरपीसी बघूया. सीआरपीसी मध्ये एक मागे प्रश्न प्रक्रियेवरती विचारला होता, कुठल्याच कलमामध्ये त्याचं उत्तर नव्हतं. या 150च्या 150 कलममध्ये एकंदरीत सीआरपीसी हा जो घटक आहे, हे सीआरपीसी का आहे, याच्यामागे काय कारण आहे आणि ही प्रक्रिया कशी आहे, ही न्यायिक आहे, कायदेशीर आहे, सामाजिक आहे की मानसिक आहे किंवा अन्य काही, अशा स्वरूपाचे सुद्धा यावेळेला आपल्याला 2-1 प्रश्न आल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यामुळे हा सुद्धा घटक आणि एखादं कलम जर का समजा एखादा माणूस समजा आता इथं पुस्तक आहे काही म्हणजे आता सध्याच्या अलीकडच्या हल्ल्यामध्ये सगळेच क्लास आहेत की ते अप टू डेट आहे, त्यांच्याकडे पीपीटी आहे. मग ते पीपीटी म्हणजे काय असतं, असं पुस्तकच फळ्यावरती दिसतं. मग आपण तिथे बघतो की समजा 10 कलम आहे, याच्यामध्ये हे कोणत्याही वयाची, मग त्याला गोल करायचा. पण ह्या 3 ओळी माग खूप मोठा इतिहास आहे. तो इतिहास आपण संकल्पना कलम समजून घेत असताना तो आपल्या लक्षामध्ये आला पाहिजे. तो सांगणाऱ्याला सुद्धा सांगता आला पाहिजे आणि काय सांगणाऱ्याने सांगितलं हे सुद्धा लक्षात ठेवणाऱ्याने लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि कायद्याच्या संकल्पना अशा आहेत की त्या संकल्पना काही एकदा तुमच्या क्लिअर झाल्या तर परत तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. म्हणजे याला वेटेज काय करायचं आहे, मार्कानुसारच वेटेज द्यायचं आहे. आता राज्यघटना म्हणजे काय, राज्यघटना म्हणजे त्या राज्यघटनेमध्ये असलेले सगळे अनुच्छेद. लक्षात आलं, अनुच्छेद कलमातीलच सगळा जो सारांश असेल, कोणत्या कलमानुसार काय काय प्रक्रिया राबवली जाते, कोणत्या अनुच्छेदानुसार काय काय राबवलं जातं, त्याची प्रस्तावना असेल, घटना निर्मिती असेल, त्याचं काय म्हणतो आपण त्याला उद्देश पत्रिका असेल, या ते अंमलात कधी आली वगैरे, इथून पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुच्छेदामध्ये आहेत. मग घटनेचं काय अभ्यासलं पाहिजे ते सुद्धा आपल्या लक्षामध्ये आलं. कारण आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय केलं आहे, दिवसेंदिवस मुलांचा बुद्धिबळांक वाढत असल्यामुळं आता त्याचं सुद्धा स्वरूप वाढलेलं आहे. 2010च्या कालखंड अगोदर कालखंड असा होता की भारतातील सगळ्यात मोठी नदी कुठली, सगळ्यात मोठं धरण कुठलं, सगळ्यात मोठा बोगदा कुठला, असले सगळे प्रश्न राहायचे. अ ब क ड 1 2 3 4 पर्यंत. पण आता तुम्ही बघताय की अ व 2 2 व 3 3 व 4 वगैरे वगैरे अशा गोष्टी घडत आहेत. तर हे पहिलं कॅप्चर करणं गरजेचं आहे. ज्याला मोठा स्कोर करायचा आहे, मोठा म्हणजे काय म्हणतो मी, 260 270 किंवा मी तर असं म्हणेल 270 प्लस. आपलं चुकतं कुठं, आपण सहज डोक्यात घेतो की आपल्याला मुख्यला काय करायचंय 230 ते 240 म्हणजे एक 20 मार्काचा तरी किमान लीड पाहायला पाहिजे, हे आपल्या डोक्यामध्ये असतं आणि हेच तुम्हाला पाठीमागे खेचतं. काय हरकत आहे 270 नव्हे तर 280चं टार्गेट घेऊन चला, काय ह्याच्यासाठी पैसे पडतात का, पण हे डोक्यात असतं. त्याच्यामुळे मानसिक वातावरण ज्याला आपण मानसशास्त्रीय सिद्धांत म्हणतो, आणि मी वारंवार सांगतो की मानसिकतेमध्ये खूप ताकद आहे. आपल्या ज्या विचारातून बाहेर पडतं आणि जे विचारातून बाहेर पडतं, मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, ह्या सृष्टीला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. आणि हे पूर्ण सृष्टी तो तुमचा बाहेर पडलेला विचार तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असते. म्हणून टार्गेट नेहमी मोठं ठेवा. आणि मग असं मोठं टार्गेट जर तुम्हाला पार करायचं असेल तर तुम्हाला ही हातातला त्यातला एकही मार्क जाता कामा नये. समजा याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, याचा तुम्ही 5 तास अभ्यास केला, याचा 5 तास केला, याचा 5 तास केला. 5 तास केल्यानंतर 230 पैकी इथं तुम्हाला 220, मी तर म्हणेल की 230 पैकी 30 मार्क पडण्याची जशी गॅरंटी देता येते तशी इथं गॅरंटी कमी देता येते, इथं तर बिलकुल देताच येत नाही. असं कोणीही म्हणू शकत नाही की मी हे 40 पैकी 40 मार्क पाडेल, कारण प्रश्नच कुठले येणार आहे ते कोणालाच माहीत नाही. असं अगोदरही घडलेलं आहे, इथून पुढेही घडेल.
म्हणून याचाही अभ्यास करा, प्रचंड करा, याचाही अभ्यास करा. पण जे हातातलं आहे, जे सोपं आहे, ज्याच्यावरती तुमची कमांड आहे, जे तुम्हाला येऊ शकतं, जिथं तुम्ही जास्तीत जास्त स्कोर घेऊ शकता, तो हा घटक आहे. इथं तुम्ही 220 क्रॉस केलं, मग समजा इथं तुम्हाला खूपच अवघड वाटलं 15 आले, इथं तुम्हाला खूपच अवघड वाटलं 20 आले, 220 मध्ये 20 मिसळा 240 झाले आणि हे 15, तरी देखील तुमचे 255 मार्क होतात. पण इथं तुमचा स्कोर कमी झाला, इथली मार्क पडतील ह्याची गॅरंटी नाही. म्हणून यावरची कमांड कमी करू नका. आणि जर तुम्ही इथं चांगला अभ्यास करत असाल, ह्यासोबतच ह्याची तयारी केली, आणखी 2-4 लोकांच्या नोट्स वाचल्या किंवा 2-3 चांगली बाजारातली पुस्तक घेतली, याच्याही बाबतीत तसं तुम्ही करत असाल, तर तुमचे आणखी इथं काय होतील, मार्क वाढतील. कोणाचे 6 वाढतील, कोणाचे 7 वाढतील, कोणाचे 10 वाढतील. मग ती ह्याच्यामध्ये ऍड होतील. म्हणजे 260, 270, 280. मी जो पेपर दिला 322चा, तिथं माझ्यासोबत म्हणजे आमच्या बॅचला 272 हा लेखीमध्ये टॉपर होता आणि मी त्याच्या खालोखाल मला 266 मार्क होते. माझं टार्गेट 280 मार्काचं होतं. माझी ती पहिलीच परीक्षा होती. आता हे मी पहिलीच परीक्षा असं कसं सांगितलं, जी मुलं म्हणत आहेत ना की मी आज 0 आहे वगैरे, असं काही नसतं. जर का तुम्ही आजपासून दररोज 9-10 तास अभ्यास केला 2.5 महिने, तर तुम्ही कितीही मोठा स्कोर उभा करू शकता. त्याच्यामुळं आज मी कुठं आहे यापेक्षा उद्या मी कुठं असणार आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे, त्यापेक्षा नाही. आता मोठा स्कोर उभा करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? गुणांची वर्गवारी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघितली. चांगला स्कोर जर आपल्याला उभा करायचा असेल तर त्यासाठी मेहनत. आणि मी नेहमी सांगतो किंवा मी पूर्व परीक्षेला मुलांनी मी ऑडिओ द्यायचो त्यांना, मला एक दुसरी एक गोष्ट या ठिकाणी सांगायची होती की 1100 मुलं माझ्याकडे पूर्व परीक्षेला अभ्यास करत होती. त्यापैकी 500 साधारणतः मुलांना 35 पेक्षा अधिक मार्क आहेत. म्हणजे इतका छान रिझल्ट त्या मुलांनी सुद्धा आपल्याला दिलेला आहे. त्या ऑडिओमध्ये जेव्हा मी काही गोष्टी सांगत असतो, मुलं नोट करून ठेवतात. मला काही मुलं फोटो पाठवतात की मी या गोष्टी तुमच्या नोट करून ठेवल्यात. आणि यशाचं कालचंही सूत्र तेच आहे, आजचंही सूत्र तेच आहे, उद्याचंही सूत्र तेच राहील. ते म्हणजे कष्ट, कष्ट, कष्ट आणि कष्ट. याला पर्याय नाही. यशाला शॉर्टकट नसतो. त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी महत्वाच्या असतात ते म्हणजे मेहनत, आपली तीव्र इच्छाशक्ती, पेपर सोडवण्याची कला म्हणजे सादरीकरण आणि योग्य मार्गदर्शन. ह्या जर गोष्टी तुमच्या सोबत असतील किंवा ह्या सगळ्या एकंदरीत घटकांचा मेळ घेऊन जर तुम्ही चालत असाल, म्हणजे कसं असतं बघा, सपोज एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही नोकरी करताय, एक कुठल्या तरी पदावर आहात, त्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज, त्या क्षेत्राचे एसीपी, त्या क्षेत्राचे डीसीपी, हा योग जो आहे आणि तुम्ही, हे सगळं समीकरण जुळावं लागतं. आलं लक्षात? म्हणून या 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या यशावरती प्रभाव टाकणाऱ्या आहेत. मी सांगितलं होतं मुलाला 11,000 रुपये मी देणार जो कोणी माझं पूर्व परीक्षेचं 69 मार्काचं टार्गेट पूर्ण करेल. आणि ते माझ्याच विद्यार्थ्यांनी केलं. 71 मार्क पूर्वमध्ये घेतलेला विद्यार्थी हा माझ्या तालमीत घडलेला आहे, असं मला सांगायला अभिमानानं वाटतं. आणि उद्याच्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा माझ्याकडे मार्गदर्शन घेत असलेला विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये टॉप येईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्या पद्धतीनं मी प्रयत्न देखील करणार आहे. त्यानंतरचा मुद्दा पुढचा, मुलांचे प्रश्न, किती तास अभ्यास केला पाहिजे, कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, सुरुवात कुठून करायची, या सगळ्या गोष्टी प्रत्येकावर वेगवेगळ्या डिपेंड राहतात. कायद्यासाठी या 230 मार्कासाठी तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचण्याची बिलकुल गरज नाही. मी 5 ते 6-7 पुस्तकं एकत्र करून सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये नोट्स तयार केलेल्या आहेत. ऑडिओ आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा खूप छान माहिती घेतलेली आहे. काही ऑडिओ समजा जुने आहेत, 1-2 मायनर कायदे बदलले आहेत किंवा मला जे वाटतं की ह्यामध्ये बदल करावा त्यासाठी मी आता नवीन ऑडिओ तयार करून देतोय.
आणि ज्या गोष्टी नोट्स मध्ये दिल्या नाहीत, ज्या गोष्टी ऑडिओ मध्ये दिल्या नाहीत, त्या गोष्टी मी व्हिडिओ लेक्चर मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सगळ्यात एकंदरीत या अष्टपैलू मार्गानं मी कव्हर केलेला आहे. म्हणजे जो नोट्स वाचेल त्याला या दोन्ही मधली माहिती मिळणार नाही, तो परिपूर्ण असणार नाही. जो कोणाकडून ऑडिओ घेऊन ऐकेल त्याला व्हिडिओ आणि नोट्स मिळणार नाही. जो फक्त व्हिडिओ ऐकेल ज्याला ह्या दोन्ही मधली माहिती मिळणार नाही. म्हणजे ज्या वेळेला एखादं तुम्ही 22 कलम ऐकता आणि सुरुवातीला तुम्ही वाचत असाल, ऐकत असाल, आपल्याला प्रमुख हे करायचं आहे. हे पण नाही, हे पण नाही, हे चालता बोलता जिथं अभ्यास करू शकत नाही तिथं आहे. आणि समजून सगळं घेण्यासाठी स्टार्टिंगला म्हणजे एकदाच व्हिडिओ लेक्चर ऐकायचं. ह्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स तुमच्या इथे येतात. आता नोट्स मध्ये करायचं काय, ह्या नोट्स मध्ये हे कलम वाचायचं आहे. वाचल्यानंतर त्या कलमाचा ऑडिओ ऐकायचा आहे. ऑडिओ मध्ये असे 1-2 वाक्य तुम्हाला मिळतील की ते इथं नसणार आहे, तिथं तुम्ही ती नोट डाऊन करून घ्यायची आहेत. परत व्हिडिओ ऐकायचा आहे. व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला 1-2 वाक्य नवीन मिळतील ह्या कलमाची, ती तुम्ही इथं नोट डाऊन करायची आहेत. म्हणजे एकंदरीत हा गाभा तुम्हाला बनवायचा आहे. मग तुम्ही हे मुळीच बघायचं नाही. याच्याही पेक्षा पुढे खोल जाऊन आणखी काही सिस्टीम आहेत, पद्धती आहेत, मी तुम्हाला आजच्या ऑडिओ लेक्चर मध्ये ग्रुपवरती काय करणार आहे सांगणार आहे की अभ्यासाला आता ऍक्च्युली सुरुवात कुठून करायची, पुस्तकं वगैरे काय आणायची, किंवा एकंदरीत ज्या अभ्यासाच्या अनुषंगानं सांगणं गरजेचं आहे, अशा बऱ्याच गोष्टी मी या ठिकाणी सांगत आहे. त्याचबरोबर मुलांचा असा देखील प्रश्न आहे की सुट्टी कधीपासून घेऊ, कधीपासून जाऊ, गैरहजर पडू का. ह्या आपल्या पर्सनल गोष्टी आहेत, त्याबाबत काही बोलणं म्हणजे ते चिथावणी दिल्याप्रमाणे आहे. कारण आपल्या समोर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे, आपण शासकीय नोकर आहोत आणि आपलं पहिलं प्राधान्य असलं पाहिजे आपल्या कर्तव्याला. मी फक्त तुम्हाला इतकंच सांगू शकतो की सध्या किमान 7-8 तास अभ्यास करणं गरजेचंच आहे. कारण ही संधी, ही वेळ, हा मोका परत नाही. 615 जागा आहेत. जो अभ्यास करेल, योग्य मार्गाने जाईल, तो काय होईल, उद्याच्या परीक्षेमध्ये फौजदार होईल. लक्षात ठेवा. आणि आपला स्वतःचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. 2017ला साधारणतः 22 डिसेंबरला एक्झाम झालेली होती आणि त्याच्या अगोदर 10 सप्टेंबरला पूर्व परीक्षा झाली होती. एक आता उदाहरण सांगतो मी छोटस. पूर्व परीक्षा दिल्यानंतर साधारणतः परीक्षेच्या अगोदर 15-20 दिवस ठीक आहे. आता मी इथलं गोष्ट या ठिकाणी नमूद करत नाहीये कारण ह्याच्यावरती परत चर्चा वगैरे व्हायला नको. तर याच्या आपल्या या लेक्चर मधला शेवटचा मुद्दा मी आतापर्यंत सांगितलेले जे 7-8 मुद्दे होते ते तुमच्याकरिता होते आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो तुमच्या माझ्याकरिता आहे. मी 2 दिवसापासून बॅच सुरू केलेली आहे. तिथं व्हिडिओ लेक्चर, ऑडिओ लेक्चर आणि नोट्स 230 मार्कच्या मी काय करतोय, देतोय. परंतु मार्गदर्शन आणि तयारी मात्र मी 300च्या 300 मार्काची करून घेतोय. कसं असतं, एखादं व्हिडिओ लेक्चर बघणं म्हणजे एखाद्या वर्गामध्ये जाणं, बरोबर. पण पोरगा शाळेत घातला म्हणजे शाळेत गेला किंवा त्यानं लेक्चर ऐकले म्हणजे त्याला नोकरी लागेल असं नसतं. त्याच्यावर इतर गोष्टी सुद्धा परिणाम करत असतात. त्याच्या घरातलं वातावरण, त्याच्या संगती, त्याला असलेले इतर छंद, त्याची मेहनत, ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यावरती काय करत असतो, ह्या यशावरती परिणाम होत असतो. म्हणजे हा एक घटक 2, 3, 4, 5 म्हणजे एकंदरीत 4-5 घटक त्याच्यावरती परिणाम करत असतात. जसं आपण ह्या सगळ्याच घटकांचं मार्गदर्शन, त्याला दररोजचे मार्गदर्शन, त्याच्याकडून अभ्यास करून घेणं, त्याला शेड्यूल देणं, त्याची तपासणी करणं, तो आज कुठपर्यंत आहे, कुठल्या विषयामध्ये कमी आहे, त्याला काय करणं गरजेचं आहे, तो कोणत्या मार्गाने त्यानं आज जावं हे अपेक्षित आहे. अशी एकंदरीत त्याला मोटिवेट करत राहणं, त्याला अभ्यासापासून विझू न देणं आणि अभ्यासात सातत्य ठेवणं आणि वारंवार त्याच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण काम करण्याचं काम आपण काय करत आहोत, सातत्याने या ठिकाणी करत आहोत. आणि ज्यांना आपल्याकडं जॉईन व्हायचं असेल अभ्यासाला, त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी खर्चामध्ये स्वस्तात आणि मस्त शिक्षण देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. अवघ्या 2000 रुपयामध्ये या उद्याच्या मुख्य परीक्षेसाठी
आपली मार्गदर्शन बॅच सुरू आहे. त्याच्यामध्ये ऑडिओ लेक्चर, व्हिडिओ लेक्चर, नोट्स आणि एकंदरीत सगळ्या बाबी नमूद असतील. तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु ज्या अडचणी, ज्या शंका मला खूप दिवसापासून म्हणजे 2-4 दिवसापासून मुलांना विचारलेल्या होत्या, त्याबद्दल मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट केलेल्या आहेत. आणि एकंदरीत सांगितलेल्या गोष्टीप्रमाणेच सगळं होत जाईल, पण ते तसंच झालं पाहिजे किंवा तसंच होत जाईल असंही नाही. ह्या माहितीमध्ये सांगितलेला सगळा भाग हा माझ्या व्यक्तिगत अभ्यासाचा प्रश्न आहे. जे मला वाटलं की जे मला मांडावंच वाटलं तुमच्या समोर, हा माझा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क आहे. त्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही. मी ज्या गोष्टी सांगितल्या की मेरिटचा अंदाज तुम्हाला ज्याला कल्पनाशक्ती आहे त्याच्यासाठी मी शार्प मेरिट सुद्धा सांगितलेलंच आहे. ज्याला कळालं असेल त्यांना ते समजलं असेल, ज्यांना कळालं नसेल त्यांच्यासाठी मेरिटच्या अगोदर मी आणखी एक 4-8 दिवस तंतोतंत सांगण्याची व्यवस्था करील. परीक्षा कधी होईल याचं उत्तर दिलंय, अँसर की कधी येईल, अँसर की असल्यापासून वेळ कधी मिळेल वगैरे वगैरे सगळ्या बाबी काय केल्या आहेत, नमूद केल्या आहेत. तर आता कुठल्याही प्रकारचा अधिक वेळ न दवडता पुस्तक आणि मस्तक याची सांगड घालून आपण यशापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तिथपर्यंत जाल. तुमच्या योगदानामध्ये माझ्या मार्गदर्शनाचा नक्की वाटा असावा ही आपल्याकडे अपेक्षा करतो. या ठिकाणी मी थांबतो.